श्री स्वामी समर्थ. मी पाहिलेले सद्गुरू परमपूज्य मोरे दादा. पुस्तकात बरीच माहिती होती. सद्गुरू परमपूज्य मोरे दादा कोण, कोठे येतात याची माहिती घेऊन 1984 साली जून महिन्यात आम्ही दोघी तिघी जणी पारनेरमधून डब्बे घेऊन नगर कोर्टाच्या विठ्ठल मंदिरात आलो. घरी खूप अडचणी येत होत्या. सारखी भांडणे होत होती. पैसा व धान्य पुरत नव्हते. मुलांच्या परीक्षेच्या वेळेस आजारी पडत होते. येथे येण्याच्या अगोदर एक उंच व्यक्ती धोतर असलेली, अंगात शर्ट व डोक्याला टोपी असलेली स्वप्नात दिसे व ही व्यक्ती तुझ्या अडचणी सोडविल असे स्वप्न पडले. आश्चर्य म्हणजे सद्गुरू परमपूज्य मोरेदादांना भेटले तेव्हा तीच स्वप्नात दिसणारी व्यक्ती होती. मला पाहून परमपूज्य मोरेदादा म्हणाले, तू फार चिकित्सक बाई आहेस. प्रश्न सोडविण्यासाठी पैसा घेतात का, पूजा वगैरे करावी लागते का, अशी चौकशी तू 5 ठिकाणी केलीस ना. मी होय म्हणाले. आम्ही पुस्तक वाचून येथे आलो आहोत. मला बाहेरची बाधा झाली आहे. तू नवनाथांची 27 पारायणे व गुरुचरित्रांची 3 पारायणे कर. तुला खूप त्रास होईल पण घाबरू नकोस असे त्यांनी सांगितले. त्याप्रमाणे मी पारायण करत असताना एक दिवस कढई भरून उकळलेले तेल माझ्या पायावर सांडले. पाय चांगलाच भाजला पण आग झाली नाही. मी उदीची रक्षा सारखी पायावर टाकत होते आणि आश्चर्य म्हणजे पायावर डाग चट्टा काहीही राहिला नाही. या सेवेत मला पितृदोष, वात्सुदोष, चंडीयाग याची माहिती मिळाली. नवनाथ व गुरुचरित्र महिलांनी वाचू नयेत, लोक नाव ठेवतील. मन विचलित झाले. पण काय होईल म्हणतात ते हो. परमपूज्य दादांनी सांगितले त्यामुळे आपण वाचायचेच हा मनाशी निश्चय केला. कधी कधी दादा रागावून बोलत पण सेवा करून मगच असे म्हणत. परमपूज्य मोरेदादा होते म्हणून आम्ही वाचलो. म्हणूनच खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे अशी मोरेदादांची वागणूक होती. त्यांनी हजारो लोकांची संसार वाचवली. भगिनींना धीर देत ते स्वतः गावोगावी फिरून 8-8 तास बसून लोकांच्या समस्या उपाय सांगत. सारखे लिहून त्यांच्या हाताची बोटे सुद्धा चामटी झाली होती. परमपूज्य मोरेदादांच्या मार्गदर्शनानुसार ज्या लोकांनी उपासना केली त्या लोकांचे जीवन सुखी झाले. परमपूज्य मोरेदादांचे कार्य महान आहे. यातून एकच संदर्भ अनुभूतीचा प्रकाश वाटा.